नागू पळत होता. जीव मुठीत घेऊन तो दौड मारित होता. त्यानं मृत्यूला चकवलं होतं. आजचं मरण उद्यावर लोटलं होतं. त्यानं सरळ मार्ग सोडून आडमार्ग धरला होता. गावाची, माणसाची, दोस्तांची त्याला भीती वाटत होती. आपल्याला कोणीही आसरा देणार नाही याबद्दल त्यांची खात्री झाली होती. पांडूच्या वर्तनानं तो पोळला होता. तेथून पुढं आपण कोणा दोस्ताकडे मुळी जायचं नाही असं त्यानं निश्चय केला होता. पांडूच्या शब्दानं नागूला आपल्या बदलौकिकाची कल्पना आली होती. आई बाप, गणगोत, दोस्त, मित्र जर असं वागतील तर आपला हा जन्म व्यर्थ आहे. त्या जगण्यात राम नाही, मग तुरुंगच बरा होता. तिथं भीती तरी नव्हती. पण हे काय, नदीला महापूर येतात पण अखेर पाणी निघून जातच ना. पाणी जाग्यावर राहत नाही. निर्जीव दगड जागा सोडतो, दगडाचा देव होतो. लोखंडाचा कठीणपणा जाऊन ते मेणासारखे मऊ होते. मग माझेच पाप का दडत नाही? त्यावर तेवढी माती का पडत नाही? माझा अपराध मेरूसारखा अचल आणि अक्षय कसा? तो का दडत नाही? लोक त्याला का विसरले नाहीत? अशा अनंत विचारांचे काहूर डोक्यात घेऊन नागू पळत होता. काळोखात धडपडत होता, थांबून दम घेत होता आणि पुन्हा पळत होता. तो तांदळवाडीच्या शिवारात शिरून गावाकडे फिरला. तोच त्याला पुन्हा संशय आला. धनाजी इस्लामपूर शोधून नक्कीच तांदळवाडीत येणार. तेव्हा आपण सरळ डोंगरात जाऊ. थोडं थांबून मग पुढं काय करायचं ते ठरवावं असा विचार करून तो पुन्हा डोंगराकडे वळला. एका उंच जागी जाताच त्यानं उभ्यानं अंग टाकलं. तो फार दमला होता. त्याचं अंग ठणठणत होतं आणि पोटात भूक भडकली होती. तो बराच वेळ तसाच पडला. डोंगर शांत होता. वातावरण मरगळीला आलं होतं. या डोंगरात आपण सुरक्षित आहोत, आता भीती नाही असं नागूला वाटलं होतं. पण दुसऱ्या क्षणी तो स्वतःला विचारित होता, जर तो धनाजी इथपर्यंत आला तर मग माग काढणं हा रामुशेचा धंदाच आहे. मग काय? त्यानं कानोसा घेतला. जवळच एक ओघळ होती. पाणी खळखळत तळवटाकडं पळत होतं. नागूला आनंद झाला. त्यानं हळूच उठून पोटभर पाणी पिऊन भूक शांत केली आणि पुन्हा आपल्या जागी येऊन पडला. उशिरानं चंद्र उगवला. दाही दिशा उजळल्या. हिरव्या वनराजीवर रुपेरी रंग लवंडू लागला. नागूला आनंद झाला. त्यानं चटकन उठून खाली तळवटाकडं पाहिलं. तांदळवाडी दिसत होती. पलीकडे वारणा नदीचं पात्र उन्हात पडलेल्या तलवारीसारखं दिसत होतं. आपण आताच गावात जावं, घरच्या माणसांना भेटावे, भाकरी खावी आणि पुन्हा डोंगरात यावं. काही दिवस असंच करावं. गाव भावकी याचा कल पाहावा, त्यांचं पाठबळ उभं करावं आणि मग धनाजी पुढं उभं राहावं असा विचार करून तो उठला आणि मांजराप्रमाणे हळूच गावात शिरून घराकडे निघाला. गाव निश्चित पालला होता. रातकिडे चिरकत होते. मध्ये एखादी पाल चुकचुकत होती. वातावरण सुन्न झालं होतं. नागू आपल्या घरापुढं आला. त्यानं कानुसा घेतला आणि हाक मारली, आई. बयाबाईनं दार उघडलं. दिवा लावला. नागूला पाहून तिला हुंदका आला, पण दातांखाली ओठ धरून तिनं तो गिळून घेतला. 12 वर्षांनी ती आपल्या मुलाला पाहत होती. पण सोप्यात निजलेला तात्याबा तसाच पडला होता. घरात पोरबाळ जागी झाली होती. चौकटीच्या आत सारजा बुजून बसली होती. कवा सुटलास? बयानं विचारलं. आजच. कसे काय? सर्व खुशाल आहेत? नागूनं शांतपणे विचारले. समधी बरी आहे ती, बया उत्तरली. आका कधी सुटली? 4 महिने झालं. नांदगावला गेली होती का? होय, पण मालकानं घरात घेतली नाही. नागूला पाहून घरात पोरं बाळं दचकली होती. कळत्या पोरी घाबरल्या होत्या. नागूच्या सुटकेनं आनंद होण्याऐवजी सर्वांना दुःखच झालं होतं. त्या सर्वांना आवडीची आठवण झाली होती. तात्याबा जागाच होता. त्याच्या डोळ्यापुढे आवडीची ती देखणी मूर्ती उभी राहिली होती. तो रडत होता. नागू नंतर म्हणाला, आई, आबाला उठव की. कशाला? तात्याबा उठून बसत म्हणाला, उठून काय करू? तू कुठं लढाई मारून आलास? मी म्हणतो तू या घराला आलासच का? घराण्याचं नाव इब्रत नरकात घालणारा तू काय? तुला काय म्हणावं? मग बाकी काय राहिलं? नागू चरफडत म्हणाला, सगळं ऐकून घेतलं, पण मी म्हणतो हे म्हणणं कुणाचं? तुमचं एकट्याचं का? आणि माझं एकट्याचं नव्हं? तात्याबाई तवून म्हणाला, या घराचं, या गावाचं, या खोऱ्याचं, या साऱ्या गणगोताचं, साऱ्या आलमदुनियेचं हेच म्हणणं की तू गैर वागला, वाईट वागला. ठीक आहे, असू द्या, पाहू पुढं कधीतरी. नागू खचलेल्या सुरात म्हणाला, आई, मला भाकरी बांधून दे, एक घोंगडं दे, मी जातो. बयानं 4 भाकरी चटणी बांधली, एक घोंगडं दिलं आणि विचारलं, कुठं जाणार? ते कसं सांगू? असं म्हणून नागू उठला. खुटीची कुऱ्हाड घेऊन म्हणाला, आई, आता मी फार दूर जाणार नाही. फार दूर जाऊन आलो. आता मला पुन्हा दूर लोटू नका. मी तुरुंगातून सुटलो आहे, पण मी सुखात नाही. माझं मरण माझ्या पाठीमागं लागलं आहे. तुम्ही मला आधार दिला तरच मी जगेन, नाहीतर माझा भरोसा नाही. माझा तो एकच अपराध पोटात घेऊन मला क्षमा करा. पुढं तो बोलू शकला नाही. त्याचा कंठ दाटला
आणि बयाबाईनं कपाळावर हात मारून घेतला. आईच्या काळजाचं पाणी पाणी झालं. ती स्वतःचं तोंड दाबून रडू लागली. तिच्या आसवांनी नागूला क्षमा केली, पण आवडी नागूचा तो गुन्हा आणि त्यामुळे चौगुले घराण्याचा झालेला दुर्लौकिक याचं काय, हा प्रश्न कायम होता. नागू मग थांबला नाही. तो सरळ डोंगरात गेला. ओगळी काठी बसून त्यानं भाकरी खाल्ली, पाणी प्याला आणि झाडाखाली घोंगडा अंथरून उताना पडला. पोटावर कुऱ्हाड घेऊन तो आकाशात पाहू लागला. गगनात चांदण्यांनी गर्दी केली होती. तो मोकळा वारा, तो सुंदर प्रदेश, ती आनंदी वृक्षराजी, ती तर भिंत नाही, ऑर्डर नाही, दंडावेडी नाही. जे आहे ते सर्व मुक्त आहे, स्वातंत्र्य आहे. इथंच जगावणे, याच वातावरणात मरावं असं त्याला वाटलं. परंतु लगेच आपण घर असून आज वनवासी आहोत याची जाणीव होऊन तो दुःखी झाला. आठवणी डिवचल्या आणि पुन्हा त्याला त्याच्या मनात काहूर उठलं. आपलं होतं कसं आणि झालं कसं. पूर्वी चांगलं होतं, आज वाईट झालं आहे, आणि जे वाईट झालं आहे ते आवडीमुळे झालं आहे. आवडीचं नाव त्याच्या जिभेवर येताच आवडीची सुंदर मूर्ती त्याच्या डोळ्यापुढे तरळू लागली. ती आनंदित आवडी कधी हसत होती, तर कधी तोंडाला पदर लावून मान तिरपी करून लाजाळूच्या पानाप्रमाणे अंगाचा मुक्ता करून घेत होती. मध्येच संतापत होती, रडत होती, तर मध्येच ती दिनवाना चेहरा करून हात जोडत होती. नागू पाहत होता. जखमी पाखरासारखा सरफडत आवडीची नाना रूपे तो पाहत होता. मग त्याला सहन झालं नाही. तो वेडावला आणि ओरडला, आवडी. मग त्यानं डोळे मिटून घेतले आणि लगेच त्याच्या बंद डोळ्यापुढं प्रसंगाची एक माळ साकार होऊन सरकू लागली. 12 वर्षांपूर्वी तांदळवाडीच्या तात्याचा चौगला हा एक कर्तबगार, सुखी माणूस म्हणून ओळखला जात होता. खोऱ्यातील सर्व मातबर माणसात ह्याची गणना होत होती. सरकारात त्याला मान होता. गावात त्याचं नाव होतं. तसाच दराराही होता. सज्जन, करारी, सतशील माणूस म्हणून लोक तात्यांकडे बोट करीत. तात्याचा संसारही सुखी होता. घर आनंदाने भरलं होतं. पोटापुरती जमीन, 4 बैल, गाई, म्हशी, मेंढरं, कोंबड्या, याला काहीच कमी नव्हती आणि कसलीच विवंचना नव्हती. थोरली लेक सारजा नांदगावात नांदत होती. तिच्या पाठचा नागो एक मातबर पहिलवान म्हणून खाती पावला होता. तो कृष्णेच्या वारणीच्या खोऱ्यापासून वारणीच्या खोऱ्यापर्यंत फड गाजवीत होता. तसा त्याला बोलबालाही वाढला होता. काही फडात तर त्याला जोड मिळत नव्हती. कुस्ती न खेळता खंडणी घ्यावी तशी भरपूर रक्कम घेऊन तो येत होता. एखाद्या वेळी कुस्ती लागली तर नागुशानात त्या पहिलवानाला धूळ चारून विजयी होत होता. त्यानं कुस्ती केली की लोक टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करीत होते. बलवान नागू त्या खोऱ्यात जबरा ठरला होता. नागूनं कुस्ती केली की तात्याला आनंद होत होता. तांदळवाडीला अभिमान वाटत होता. त्याच्या मिरवणुका निघत होत्या आणि भावानं कुस्ती केली की आवडीचा आनंद गगनात मावत नव्हता. ती हर्षभरीत होऊन आपल्या भावाला नागूला ओवाळत होती. नागूच्या पाठची आवडी आता 18 वर्षांची झाली होती. तिला पाहणाराची तटकन दृष्टीच लागत होती. तिच्या रंगाला, रूपाला आणि गुणाला गावात जोड नव्हती. ती चौगुल्याची आवडती म्हणून तिचं लाडानं नाव आवडी ठेवलं होतं आणि ती आता साऱ्या गावाची आवडी झाली होती. नाकी डोळी खोडून घ्यावी अशी आवडी चालू लागली की तिच्या टाचेखाली खडा करकन फुटत होता. ती तारुण्यानं मोहरली होती. एखाद्या रानवेलीसारखा आवडीला बहर आला होता. तिच्या गोऱ्या गालांवरचे हसू कधीच मावळत नव्हते. ती घरात हसली की तात्याला रत्न उधळल्याचा भास होत होता आणि तो सहज म्हणत होता, कुरीनं पैसा पेरीन, पण आवडीला साजेचाच नवरा शोधीने. तिळबळ ऊन असलेला नवरा मला परवडणार नाही. आवडी लहान होती तेव्हा तात्यानं तिला शाळेत घातली होती. शाळेत शिकत शिकत आवडी वाढत होती, डोळ्यात भरत होती. ती 14 वर्षांची झाली आणि एके दिवशी तात्याबा म्हणाला, आवडू, तुझं लिहून पोटापुरतं झालं, तेवढं पुरं. आम्हासन्या का मामलेदार व्हायचं आहे. आणि त्या दिवशी आवडीची शाळा संपली. आता आवडी घर आवरीत होती, पण देखरेख पण असावं तर ते आवडीसारखं असं बोललं जात होतं. आवडीच्या देखणेपणाची वदंता आसपासच्या गावात पसरली होती. कित्येक दौलतीचे धने येऊन आवडीला मागणी घालीत होते. परंतु नुसती दौलत काय कामाची. मेंढराच्या अंगावर लोकर पुष्पळ असते म्हणून का कोणी त्याच्या गळ्यात माणिक बांधतं. मेंढरू ते मेंढरू आणि मोर तो मोर. माझ्या आवडीला मी मेंढराच्या गळ्यात बांधणार नाही, असं बोलून तात्याबा आलेली नापसंत मागणी मोडून काढत होता. आवडीला अनेक मागण्या येत होत्या. आलेले पाहुणे मुलगी पसंत करत होते, पण तात्याला मुलगा पटत नव्हता. माणसं तशीच परत जात होती आणि बयाबाय आवडीची दृष्ट काढून मोकळी होत होती. शेजारच्या गावचे उंडगे टार्गेट तर भलतेच बहरले होते. बाजाराचा दिवस गाठून ते तांदळवाडीला येत होते आणि दिवसभर आवडीची वाट पाहत होते. आवडीवर अनेक नजरा तळपत होत्या, पण आवडी कुणाकडेही पाहत नव्हती. आवडीवर नागूचा फार जीव होता.
लहानपणापासून तो तिचे लाड करीत होता. आजही तो कुस्ती करून येताना आवडीसाठी पेढे आणत होता. ती दिसलेली नाही तर जेवत नव्हता. एके वेळी गाडी जुंपून आवडीलाही जत्रेला घेऊन जात होता आणि जत्रा दाखवून येत होता. या दरम्यान नागूला अनेक पैलवान दोस्त लाभले होते. कित्येक त्याला जीव की प्राण झाले होते. इस्लामपूरचा पांडू पैलवान त्यांचा वस्ताद होता. पाडळीचा लाक्या बारबटा, पठारवाडीचा रामा मगदूम, कालेकर राजा न्हावी हे नागूचे जीवाभावाचे मित्र झाले होते आणि त्या सर्वात नागू श्रेष्ठ होता. बोरगावचा धनाजी रामुशी हाही एक चांगला पैलवान म्हणून नावाला चढत होता. भरपूर उंची, दिसण्यात देखणा, पिळदार शरीर नि सिंहासारखी चपळाई यामुळे लोक धनाजीवर फिदा होते. परंतु हा धनाजी नागूला पहिल्या रांगेतील मोठा पैलवान म्हणून रामराम करीत होता. दोघांची फक्त तोंडवळीक झाली होती. कधीतरी दोघांची भेट होत होती. परंतु रामराम म्हणण्यापलीकडे नागू धनाजीला किंमत देत नव्हता. तो आपल्याच गुरमीत होता. एकदा तांदळवाडीची जत्रा होती. गावोगावचे पहिलवान आले होते. त्यापैकी नागूचे दोस्त होते. ते नागूच्या वाड्यातच तळ ठोकून बसले होते. ज्यांची तोंड ओळख होते ते मुद्दाम येऊन नागूला रामराम करून जात होते. नागू त्यांना हसून वाटे लावित होता. शेवटी धनाजी आला. तेव्हा माळीवर नागू गप्पा गोष्टीत रंगला होता. नागूची भेट कशी होणार या विचारानं धनाजी मनात बुजला. तो दबकत दरवाजात आला. त्याचवेळी आवडी सोप्यात आली आणि धनाजीला पाहून गपकन थांबली. त्याचा चेहरा, त्याचे डोळे, त्याचे शरीर, त्याचे स्वच्छ कपडे हे सारं पाहून मनात दिपल्यासारखं झाली. तिनं त्याला निरकून घेतला आणि मग हसत म्हणाली, कोण पाहिजे? चौगुले? आबा का दादा? पहिलवान थांबा. आवडीनं आप्पाला हाक मारली. म्हणाली, आप्पा माळीवर जाऊन दादाला सांग. असे म्हणून तिनं धनाजीकडे पाहिलं आणि लगेच धनाजी म्हणाला, माझं नाव धनाजी, जा सांग हे नाव. आवडीनं आप्पाला माळीवर पाठवला आणि तशीच उठून उभा राहिली. आजपर्यंत तिने अनेक पहिलवान पाहिले होते, परंतु धनाजीचा थाट काही निराळाच होता. ती त्याच्याकडे पुन्हा पुन्हा पाहत होती. तोच आप्पा आला आणि म्हणाला, अक्का दादा म्हणतो कामात आहे, मग फडात भेटा. हे ऐकून धनाजी फक्त हसला आणि आवडीच्या कपाळावर एक आटी चमकली. ती अपराध्यासारखी पाहू लागली आणि धनाजी मंद गतीनं निघून गेला. त्यानं वळूनही पाहिलं नाही. त्या दिवशी धनाजीनं लागोपाठ 5 कुस्त्या करून तांदळवाडी दणाणून सोडली. जो तो धनाजी करू लागला. संध्याकाळी तात्याबा आला आणि सोप्यात बसलेल्या पहिलवानांना उद्देशून म्हणाला, तुम्ही काय बी म्हणा, आज धनाजीनं मैदान गाजवलं. गडी असावं तर असा, अगदी चिऱ्यासारखा. तेच बळ बी जबर आहे आणि खेळणं बी जाक आहे. आवडीनं ते ऐकलं आणि दुपारी आपल्यालाही तो तसेच दिसला असे मनात म्हणून ती आत निघून गेली. पुढे काही दिवसांनी नागू, आवडी, बयाबाई, आप्पा या तिघांना घेऊन नाथ्याच्या जत्रेला गेला. त्यानं नदीकडच्या आंबराईत गाडी सोडली होती. नागू जेवून दोस्तांच्या भेटी घ्यायला गेला होता. बयाबाई बिराडाजवळ बसली होती. आवडी आप्पाला घेऊन जत्रेत फिरत होती. त्याला जत्रा दाखवत होती. दुकानदारांच्या पालांच्या ओळी सर्वत्र पसरल्या होत्या. मेवा मिठाईच्या दुकानावर पोराबाळांची झिंबड पडली होती. सिनेमाचा तंबू अजून रिकामाच होता. मात्र सर्कशीच्या तंबूभोवती गर्दी वाढत होती. उंट, हत्ती, खेचरं, वाघ यांना पाहून भोळी माणसं आश्चर्य करत होती. पलीकडे हॉटेलवाल्यांची रांग लागली होती. प्रत्येक दुकानात चुली धूर ओकत होत्या आणि त्या धुरावर स्पेशल चहा कडत होता. चिवडा उडत होतो. झणझणीत भाजी फस्त होत होती. चहावाल्यांची चलती होती. ते पैसा गोळा करीत फोनोची चावी फिरवित होते. नवी गाणी वाजवत होते आणि सर्व दुकानात एकाच वेळी अनेक गाणी किंचाळत होती. आवडी आप्पाचा हात धरून सर्कशीच्या तंबूजवळ आली. आप्पाला हत्ती दाखवून पुढे निघाली. चहाच्या दुकानांच्या ओळीतून ती मेव्याच्या पालाकडे पावलं टाकू लागली. आवडीला पाहून बेरकी चहावाले बावरले. त्यांनी लगेच फोनवरची गाणी बदलली आणि एकाच वेळी अनेक इरसाल गाणी वाजू लागली. तेरी प्यारी प्यारी सूरत को, अत्तराचा काया माझ्यासाठी आणा, रंगवी ते मेहंदी माझा रंग गोरापान, बुगडी माझी सांडली ग, असा मारीन तीर डोळा तिरपा या गाण्यांच्या भयान भडीमारातून आवडी तशीच पुढे गेली. एका दुकानात आप्पाला खाऊ घेऊन ती मागं फिरली आणि त्याचवेळी धनाजी समोरून आला. त्याला पाहून ती खुदकन हसली आणि मग उगीच लाजली आणि जागीच खिळून गेली. कोण कोण आला आहे धनाजीनं विचारणं आणि आवडी भारावली. गालावरचं गोड हसू तोंडाला पदर लावून मानतिरपी करून दौडीत खाली पाहत म्हणाली, मी, दादा, आई आणि आप्पा. दादा कुठे गेले? धनाजीनं सहज विचारलं. जत्रत. आवडीनं पदराचा शेवट हातात धरून उत्तर दिले. गाडी कुठं सोडली? त्या आंबराईत. बरं जा, तो मला उशीर झाला असे म्हणून धनाजी पुढे गेला. लाजऱ्या आवडीला मग बरं वाटलं. निश्वास टाकून ती आंबराईकडे निघाली. एकदाही वळून पाहण्याची तिला हिंमत झाली नाही.
ती त्याच्या रूपाचा, डोळ्यांचा आणि हसऱ्या स्वभावाचा विचार करू लागली आणि त्यात आपले स्वतःचे रूप, डोळे, हसरा स्वभाव हे सारं पार विसरून गेली. धनाजींची निर्मळ नजर, निर्मळ हसणं, अदबीनं बोलणं यानं आवडीचं मन भारावलं गेलं. ती धनाजीच्या विचार करीत ताळावर आली तेव्हा नागू येऊन बसला होता. तो म्हणाला, लवकर नाही का यायचं? उशीर केलास. आम्हाला भेटलो तो कोण कोण ग अक्का? आप्पा मध्ये म्हणाला. तशी आवडी चमकली. कोण भेटलं? नागूने विचारलं. तो धनाजी, तुझा दोस्त. आवडी उत्तरली. काय म्हणत होता? नागूचा सूर चिडका निघाला आणि आप्पा म्हणाला. त्यानं अक्काला थांबवलं. म्हणाला, कोण कोण आला आहे? मग अक्का काय म्हणले? नागू गुरगुरला. मी, दादा, आई, आप्पा असं म्हणाले. आप्पानं खरं खरं सांगितलं आणि नागू शांत झाला. पण आवडी किंचित संतापली. बाईला आजच्या त्या नागूच्या बोलण्याचं नवल वाटलं. उशिरानं नागू पुन्हा म्हणाला, बरं ते जाऊ दे. असं जर कोणी भेटलं तर त्याच्याशी कधी बोलत उभी राहू नको. हे पहा दादा, मी सरळ येत होते, तो पुढून आला, तुझा दोस्त म्हणून त्यानं विचारपूस केली. त्यात एवढं काय बिघडलं? आवडी म्हणाली. जर मी तशीच पुढे आले असते तर त्याला तो अपमान नसता का वाटला? खरं आहे तुझं. एवढंच बोलून नागूनं माघार घेतली. बोलणं वाढलं नाही, परंतु धनाजीबद्दल त्याच्या मनात आडी निर्माण झाली. भर जत्रेत आवडीला उभी करून तिच्याशी बोलत उभं राहणाऱ्या धनाजीचा त्याला फार राग आला. पण त्यानं तो राग कोणाला कळू दिला नाही. दुपार फिरली. उन्हाची धग कमी झाली. थंड वारा वाहू लागली. गावंदरीला कुस्त्यांचा फड पडला. गुरुवानं वरचेवर शिंग फुंकून लोकांना तिकडे येण्याचा इशारा केला आणि हा म्हणता मैदान भरलं. कुस्त्या सुरू झाल्या. शेड्डू दणकू लागले. चिल्लर पैलवान एकमेकांची सालपटं काढू लागले. मैदानात धमाल उसळली होती. हलक्या जोडीचे गडी एकमेकांना पाडून पळत होते. लोक मोठ्या कुस्त्यांची वाट पाहत होते. बुरुजासारखा नागू हिरवा पटका बांधून फडात हिंडत होता. लक्या बारपट्यांची छाती सारखी फुगत होती. पांडू वस्तात कुस्ती नक्की करून लावित होता. गैर खेळणारावर गुरकत होता. धनाजी एका कोपऱ्यात आपल्या टोळीत बसला होता, पण कित्येकांचं लक्ष त्याच्यावर होतं. नागू चौगुला आणि धनाजी या दोन कुस्त्या बघून हुसकायचं असा कित्येकांनी बेत केला होता. एवढ्यात नागूची कुस्ती जाहीर झाली. फड गंभीर झाला. सर्व डोळे लागले. नागू तयार होऊन येताच मैदानात टाळी वाजली आणि मग कोकरूडचा बाबू बकरे दंड ठोकीत मागू पुढे आला. सलामी झाली, पण नागूनं जबरदस्त झडप घेऊन हा म्हणता बकरीला चित केला आणि टाळ्यांच्या गजरात तो गरकन फिरला. पांडू वस्तात लख्या यांनी पुढे येऊन नागूला खांद्यावर घेतला आणि लगेच धनाजीचं नाव जाहीर झालं. गावच्या कारभारांनी धनाजीला मैदानात उभा केला. धनाजीला पाहून 80 रुपये घेऊन जावं असं पुकारलं. आता कोण उठणार? लोक बावरले. बराच वेळ कुणी पुढं झालं नाही. मैदान थंडगार झालं आणि नागू पुढं झाला. मी लढतो असं म्हणून त्यानं खाडकन दंड ठोकला. नागूच्या त्या चमत्कारिक वर्तनाचं धनाजीला आश्चर्य वाटलं. हा पहिल्या रांगेतील पैलवान माझ्याशी का खेळणार याचा विचार करून धनाजी गावकऱ्यांना म्हणाला, मी नागूबरोबर कुस्ती खेळणार नाही. का खेळणार नाही? नागू बितरला. इनामाची रक्कम तुम्ही घेऊन जा. धनाजीनं संपूर्ण माघार घेतली. नागू म्हणाला, का मी कमी आहे? गुमान खेळ. गावाचं फाडाचं सर्वांचंच एकमत झालं. होऊन जाऊ द्या. अशा आवळ्या उठल्या. वातावरण तंग झालं आणि धनाजी तयार झाला. नागूनं मुद्दाम कुस्ती धरली. त्या अर्धी काहीतरी खुरापत निघणार असा कित्येकांना संशय आला. बोरगावचे 50 रामुशी कोराडीत दांडे ठोकून सज्ज झाली आणि धनाजी मैदानात उतरला. नागू पवित्र्यात उभा राहून म्हणाला, कुस्ती खेळ, पण बरगड्या सांभाळ. तू काळजी करू नको. वीज काढल्यासारखं दंड ठोकून धनाजी म्हणाला, माझ्या बरगड्या पोलादाच्या बसवल्या आहेत. सलामीबरोबरच झटापटीला प्रारंभ झाला. दोन बलिष्ठ देह एकमेकांवर मात करू लागले. फड दणकू लागला. दोघांनीही आपली इब्रत पणाला लावली होती. दोघेही निर्वाण होऊन लढत होते. दोघांचं बळ एकाच पायरीवर उभं होतं. दोघे एकसारखे दिसत होते आणि सारखेच लढत होते. जमिनीला गुडघा टेकायचा नाही हा धनाजीचा धंडक होता. त्याचप्रमाणे तो खेळत होता आणि धनाजीला गारद करायची नागूला घाई झाली होती, परंतु त्याला ते अवघड जात होतं. त्याचा अंदाज चुकला होता. सर्व शक्ती एकवटूनही धनाजी वाकत नव्हता. उलट त्याचं बळ वाढत होतं. प्रसंग बाका आहे हे कळून नागू पिसाळला होता. लोक पाहत होते. आता कोण पडणार, काय होणार हा एकच प्रश्न त्यांच्यापुढे उभा होता. त्यांनी आपले श्वास रोखून धरले होते. मध्येच धनाजीनं गपकन नागूला पुढं ओढला. भरकन तो त्याच्या पाठीवर गेला आणि दुसऱ्या क्षणी त्यानं नागूला डोकीपर्यंत उचलून फेकून दिला. लोकांना चेव आला.
टाळ्यांनी आसमान दणनलं. सूर्य मावळत होता. कुस्ती रेंगाळत होती. कुस्ती होणार नाही, अंधार होईल, घरी जायला उशीर होईल या विचारानं फडात चलबिचल निर्माण झाली. नागूला किंचित धाव लागली होती आणि धनाजीनं आक्रमक खेळ आरंभला होता. मग गावकरी, पांडू वस्ताद, लाक्या मंडळी पुढे गेली. त्यांनी कुस्ती सोडवली. नागूनं ओढून धरलं नाही. तो कुस्ती सोडून चालू लागला आणि त्याच्या पाठीमागनं धनाजीनं 5 वेळा दंड ठोकून सांगितले की आता कुठंही ये, मी तुझ्याशीच लढणार. धनाजीनं इनामाची सर्व रक्कम घेतली आणि नागू पराभूत झाला हे सर्वत्र समजले. त्या कुस्तीत धनाजीचा आगाज वाढला. ती कुस्ती बरोबरीनं सुटली होती, पण नागूनी धनाजी या दोघात निर्माण झालेली तेढ वाढणार होती. थिणगी पडली होती आणि तिचा भडका उडणार होता. दुपार होत होती. घरात एकटी आवडी होती. सर्व माणसं सकाळीच मळ्यात जाणार होती. त्यांची जेवणं घेऊन आवडी मळ्यात जाणार होती. ती पाठी भरून तयार झाली होती, पण नागू अजून आला नव्हता. तो तालमीतूनच आला की त्याला जेवण वाढून आवडी निघणार होती. थोड्या वेळानं नागू घरी आला. वाडा शांत होता. वातावरण मुकं झालं होतं. ओला नीला आवडीची नवी चोळी लोंबत होती. नागू सोप्यातून आत गेला आणि आवडी हसत पुढं झाली. तिने आंघोळ करून आपले विपुल केस पाठीवर सोडले होते. अंगाभोवती पदर गुंडाळून घेतला होता. मग ती दुसऱ्या खोलीत गेली. केस बांधून ती नवी चोळी घालून आली. लगेच तिनं नागूला जेवण वाढलं आणि पुढे बसली. नागू जेवत म्हणाला, आवडू काय खरं सांग, काय नाताच्या जत्रेत तुला धनाजी काय म्हणाला, चोरू नको? कोण कोण आलं आहे एवढंच त्याने विचारलं. पुढं तो काहीच बोलला नाही. अगदी खरं, तुझी शपथ. आवडीने शपथ घेतली. हे पहा, आता तू लहान नाहीस. तू म्हणजे आमची इज्जत आहेस. थोराच्या लेकीनं अशा हलक्या जातीच्या माणसाशी बोलणं बरं नवं. एवढंच तुला सांगणं आहे, पुन्हा सांगणार नाही. काही गरज नाही, आवडी म्हणाली. मी कोण आहे हे मला समजतं, पण राळ्याचा थाळा करणं हे तुला शोभत नाही. 2 शब्द बोलला म्हणून तू त्याच्याशी मुद्दाम कुस्ती खेळून काय मिळवलंस? तुझं मन निर्मळ नाही. नागू काहीच बोलला नाही. तो जेवून सोप्यात गेला आणि आवडी जेवण घेऊन मळ्यात निघाली. पायरी उतरून वळून म्हणाली, मी लगेच येते, तू कुठे जाऊ नको, घर उघडं टाकून. असं म्हणून ती पुन्हा वळून चालू लागली. तिनं तंग कास घातली होती. डोकीवरचा पदर दातात धरला होता आणि तिच्या पायात शिंदीशाही तोडे हादरत होते. आवडीची ती पाठमोरी आकृती पाहून नागू मनात म्हणाला, देवा, ही आवडी म्हणजे आग आहे. ही इतकी देखणी आवडी कोणाच्या पदरात ठरणार? आवडी मळ्याची वाट चालत होती. नागूचे शब्द तिच्या कानात गुणगुणत होते. ती म्हणत होती, नागू बळानं मोठा आहे, पण मनानं दुबळा आहे. दुबळ्या मनाची माणसं वाईट असतात. धनाजी बोलला, पण काय बोलला? काहीच बोलला नाही. निजे बोलला ते वाईट नव्हतं. तो आदबीनं उभा होता. मर्यादा राखून बोलत होता. तो तोंडाकडेही पाहत नव्हता. त्या दिवशी मोठा माणूस म्हणून तो घरी आला होता, पण फडात भेटा असं म्हणून नागूनं त्याची भेटही घेतली नाही. त्याचे मन निर्मळ होतं. म्हणून पुन्हा त्या दिवशी मी दिसताच त्याने विचारपूस केली, त्यानं बिघडलं काय? आवडी हा एकच विचार करीत मळ्यात आली. चला, आवडी आली. तात्याबानं माणसांना हाका मारल्या. सर्व माणसं कामधंदा बंद करून विहिरीवर गोळा झाली. आवडीनं सर्वांना जेवण वाढलं. 2 घास खाऊन तात्या म्हणाला, काही दिवसांनी ह्यो झणझणीत खरडा मला मिळणार नाही. या खरड्यासाठी माझ्या जीवाचा खरडा होणार आहे. हे ऐकून आवडी गोंधळली. म्हणाली, मला समजलं नाही. मग ऐकून घे. तात्याबा म्हणाला, आता यंदा तुझं लगीन होणार. तू सासरी जाणार. मग आमासनी ह्यो खरडा कसा मिळणार? कोण देणार? असं म्हणून तो हसला आणि आवडी लाजली. मग लग्नाचा विचार करीत तिनं भाजी खोलली आणि ती घरी परत आली. नागू तसाच बसला होता. त्याचा तो विचारमग्न चेहरा पाहून आवडी दचकली. हा कसला विचार करीत आहे याचे तिला कोडं पडलं. आवडी सोप्यात येताच नागू हसला. काहीच न बोलता तालमीकडे गेला. हळूहळू कडूस पडलं. तोंड ओळख मोडली. मग दिवे लागण झाली. रानात गेलेली माणसं गावाकडे येऊन गाव गजबजला. तात्याबा, बायाबाई, आप्पा, सुभद्रा यांनी चौगुल्याचं घर भरलं. आवडीनं स्वयंपाक उरकला. नागूचा पहिलवानी खाना तयार झाला. दूध, अंडी, चपात्या, मटण हे जेवण वेगळं काढून मग बाकीच्या मंडळीला जेवण वाढलं. पोरं बाळं जेवली आणि नंतर भरपूर मेहनत करून नागू आला. गोमानं जेवला आणि मग सोप्यात जाऊन पान खात बसला. म्हणाला, आबा ऐकता का? काय? बोल की. आवडी थोरली झाली. तिच्या लग्नाचं काहीतरी करूया. काय करायचं? लग्नच केलं पाहिजे. तुम्ही सांगाल तसं करूया. मी सांगतो, तू गावगाव फिरतोस, एखादा चांगला मुलगा बघ. चांगला बघायचा तर हुंडा कबूल केला पाहिजे. तुम्ही हो म्हणत असाल तर तसं करतो. काही करू नका. तात्याबा म्हणाला, हुंडा देऊन मी आवडी देणार नाही, पण आवडीचं लग्न लांबणीवर टाकणं बी बरं नाही. नागू म्हणाला, आपला किराणा नासका आहे. असं म्हणजे आवडी नासका किराणा आणि तू? माझ्या लक्षात आलं नाही. तुझ्या लक्षात येणार नाही. बरं तर तुमचं तुम्ही बघा, मी बोलणार नाही. ज्याला कळत नाही त्यानं बोलू नये. खरं आहे. नागूनं खांदे उडवले आणि तो गप्प झाला.
तात्याबानं अंथरुणावर अंग टाकलं. तो नागूच्या बोलण्यानं सरकला होता आणि पाल्ल्या तो त्याचाच विचार करू लागला. आवडी नासका किराणा म्हणजे काय? ती का कुठं पळून जाईल? कोणाचं घर शिरल? मग काय? नासका माल म्हणजे काय? काय होईल काय? नाग्याला काय म्हणायचं होतं? तो आज असं का बोलला? त्याला आज एका आवडीच्या लग्नाची घाई का झाली आहे? काय म्हणून तो असं बोलला? तात्याबा त्याचा विचार करीत पाहिला आणि त्याच विचारात त्याला झोप लागली. सकाळी उठल्याबरोबर तात्याबानं प्रथम आवडीकडे पाहिलं. तेव्हा ती सतेज होती, उत्साहानं भरली होती. घरातील एक कामं ती उरकीत होती आणि नागू घोरत होता. याला आवडीच्या लग्नाची एवढी घाई का झाली आहे? तात्याबा पुटपुटला. ज्येष्ठाच्या रणरणीत उन्हानं धरणी तापली. आकाशात ढगांनी गर्दी केली. अकराळ विकराळ ढग गरजू लागले. वाटा पाकडू लागल्या. लोकांनी ढगांकडे पाहता कुऱ्या झुंपल्या. ढगांकडे पाहत बी माती पेरलं. मग ढगांनी परवाली ओतून सृष्टीला गारवा आणला. पाहता पाहता चमत्कार घडला. मातीत बी अंकुरलं. हळूच वर आलं आणि काळी वावरं हिरव्या रंगानं भरली. माणसांना आनंद झाला. त्यांच्या कष्टाळू हातांनी किमया केली. अंकुर गोंजारले. राने रंगली. फुलांनी बांधे भरलं. गवतांनी माळ श्रीमंत झाली. मग आषाढी येऊन श्रावण आला. वाराने पाऊस होऊन नाचू लागले. आवडी हर्षभरीत झाली. तिला कसलंही दुःख नव्हतं, विवंचना नव्हती. ती माहेरच्या मंगलसुखात न्हावून निघाली. ती घर आवडून मळ्यात जात होती. आईबापांना मदत करत होती. बांधावर उभं राहून भिजून चिंब होत होती. ती हसत होती. फुलपाखरांशी खेळत होती. मग दिवसाबरोबर घरी येत होती. ती पावसाच्या सरी अंगावर घेत होती. ती पांदीतून चालू लागली की खरभरीत चिखल तिच्या पायाखाली पिचकाऱ्या मारित होता. आवडी उगीच चमकत होती. आवडी भिजली की तिची चोळी अधिकच तंग होत होती. ओलं लुगडं तिच्या देहाशी एकरूप होत होतं आणि मग तिची रसरशीत काया वस्त्राबाहेर ओसंडत होती. भरलेली गागर हिंदकळावी तशी आवडीची काया वस्त्रातून बाहेर सरसळत होती. आणि अशा स्थितीत आवडीला पाहून नागू पापण्या फाडीत होता आणि अधिकच खिन्न होत होता. मग तो बोलत नव्हता. एकदा आवडी भिजून आली. तिला पाहून नागू वरमला. आवडी गाईनं घरात गेली आणि कपडे बदलून केस मोकळे सोडून स्वतःचे शरीर लपेटून सोप्यात आले आणि म्हणाली, बसून कंटाळा कसा येत नाही? ते शब्द नागूला लागले, पण तो शांतपणे म्हणाला, मला पावसाची भीती वाटते, पण तू का भिजतेस? पुढील वर्षी जो जगेल तो भिजेल. मला भिजलं म्हणजे बरं वाटतं. हे ऐकून नागू हसला. कार्तिक महिना आला. तुळशीची लग्न लागली आणि माणसांच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला. गावोगाव घरोघर लग्न जुळू लागले. राव रंकांच्या दारी मांडव उभे राहिले. सनई भैरवीचे गंभीर सूर आळवू लागले. नवरा नवरीवर तांदूळ पडू लागले. वराती फिरू लागल्या. नव्या नवरी हळदीनं पिवळ्या होऊन साडी नवी गुढूतून नेसून मिरवू लागल्या. वातावरण आनंदाने धुंद झालं. काही मुली लग्न होऊन तांदळवाडीला आल्या होत्या. काही मुली तांदळवाडीतून आपल्या सासरी गेल्या होत्या. आवडी बावरली होती. आपल्यालाही एके दिवशी असंच जावं लागेल याचा विचार ती करीत होती. एके दिवशी सकाळीच बोरगावचा भगवंतराव पाटील 2 बैलगाड्या जुंपून आणि बरीच शहाणी माणसं आपला तरणवाड मुलगा उत्तमराव यांना घेऊन तांदळवाडीला आला आणि तात्याबा चौगुलाच्या अंगणात आपलं बिराड उतरवलं. मग आम्ही पाहुणं व्हायला आलोय असं त्यानं जाहीर केलं. भगवंतराव पाटील म्हणजे मोठा माणूस असं त्या भागात मानलं जात होतं. तो स्वतः आपल्या दारी आलेला पाहून तात्याबाच्या वाड्यात गडबड झाली. नागूनं घोंगडी अंतरली. पाहुण्यांनी आणि गावकऱ्यांनी सोपा भरला. आवडी चकित झाली. भगवंतरावानं आवडीला पाहिली आणि संतुष्ट होऊन तो म्हणाला, मंडळी, मुलगी आम्हाला पास झाली. आता येळ थोडा उरलाय. दिरंगाई करून कार्यक्रम उरकता येणार नाही. ठरवून टाकावं रे. या शब्दांनी आरंभ होताच माणसं बोलू लागली. आवडीचं लग्न ठरू लागलं. पण तात्याबा चौगुला मध्येच म्हणाला, पाहुण्यांनी नवरी पास केली, पण नवरा मुलगा बघूनच आम्ही होकार देऊ. हे ऐकून भगवंतराव म्हणाला, ताकाला जायचं आणि मोगा दडवायचा हे आम्हाला येत नाही. आमचा मोगा आमच्याबरोबर आहे. ह्यो बघा. असं म्हणून त्यानं उत्तमरावाकडे बोट केलं. सर्वांनी उत्तमला पाहिलं. गोरा, तरुण, देखणा उत्तम तात्याबाला पसंत झाला. भगवंतराव त्याची पोलीस पाटीलकीची सनद, 4 करते मुलगे, 4 बैलांची दावण, अर्ध्या शिवारावरची मालकी. मग तात्याबा काय बोलणार? त्यानं लग्न ठरवण्याला होकार दिला. लगेच भगवंतराव म्हणाला, उगाच बचकत पाणी धरून बसण्यात अर्थ नाही. बोला. मग काय बोलायचं राहिलं? सर्व लोक एकदम म्हणाले. भगवंतराव गरजला, मग फोडा सुपारी. आवडीचं लग्न ठरलं. सुपारी फुटली. सर्वत्र आनंदी आनंद झाला. पुरणपोळाची तयारी झाली. डाळ चुलीवर चढली. आवडीला आनंद गगनात माविनासा झाला. ती हर्षभरीत झाली आणि उत्तम बोरगावला निघाला. आवडी, नागू, बायाबाई यांना आश्चर्य वाटलं. अहो, असं कसं जेवून जा? असा गावकऱ्यांनी आपला आग्रह केला, पण त्यानं कोणाचंच ऐकलं नाही आणि भगवंतराव म्हणाला, सरकारी कामगिरी आहे, जाऊ द्या. आता काय तुमचा जावाय तुम्ही बघितलाय. लग्न लागलं की झालं. कवा येईल परत? मग सर्वांचा नाईलाज झाला
आणि गाडी जुंपून उत्तम बोरगावला गेला. तो अचानक का गेला या विचारानं आवडी चमकले. एवढं कसलं काम होतं? तो आला आणि लगेच का गेला? आवडीचं डोकं सुन्न झालं. बाईला वाईट वाटलं, पण मुलगा चांगला आहे, आपण पाहिला गेला असला तरी काहीतरी तातडीच्या कामासाठी असं म्हणून सर्वांनी स्वतःचं समाधान करून घेतलं. सोप्यात बोलणं रंगलं. ठराव आराव झाले, तिथी ठरल्या, सर्व काही निश्चित झाले. आवडीचं लग्न ठरल्याचं ऐकून तांदळवाडीच्या लोकांच्या आनंदाला पारावरच उरला नाही. आली म्हणत तिथं आली. 5-50 गाड्या वराड बोरगावला गेली. अनेक पाहुणे जमलेनी आवडीवर तांदूळ पडले. वरात निघाले, चंद्रज्योती पेटल्या, भुईनळी उडाले. बाई तात्याबा यांनी समाधानाने निश्वास सोडले. लग्न उरकून नवरीसह वराड परत फिरले. तेव्हा 5 दिवसासाठी नवरदेवानं तांदळवाडीला चालावं अशी तात्याबानं विनंती केली. तेव्हा भगवंतराव सहज म्हणाला, माझ्या मुलाला परक्या घरी जाणं परवडत नाही. तेव्हा तुम्ही नवरी घेऊन जा आणि 5 दिवसांनी घेऊन तिला परत या. या उत्तरानं तात्याबा चकित झाला. लग्न लागताच पाहुण्यानं स्वीकारलेलं आक्रमक धोरण पाहून त्याला धक्का बसला. पण आपला हात दगडाखाली सापडला आहे, तो कधीच निघणार नाही. उगीच कटकट का करा असा दूरचा विचार करून तो काहीच बोलला नाही, शांत झाला. पण पुन्हा आवडीला संशय आला. हे असं का? माझं माहेर यांना परक कसं? 5 दिवसांसाठी आल्यानं काय बिघडणार होतं? मग का नकार? या सरळ नकार का दिला? यामागे काहीतरी गुपित दडलं असावं. नाहीतर लग्न झालेले नवरे हौसेनं सासरवाडीला जातात, मग यांनाच का परवडत नाही? हा काय प्रकार आहे? आवडी विचारांच्या वावड्या उडवू लागली. मनात चिल्ली, ही माणसं काहीतरी काळ दडवीत आहेत असं ठरवून बापाला म्हणाले, आबा नाही येऊ दे, चला आपण. आवडी तांदळवाडीला आली. 5 दिवस राहिली आणि 6व्या दिवशी सासरे निघाले. नागू तिला घालवीत निघाला. पहाट झाली होती. गाडी मंद गतीने चालली होती. नागू बैलाचे कासरे धरून शांत बसला होता. बैलाच्या गाड्यातील चाळ गळगळत होते. आवडी अंगावर शाल घेऊन गाडीत बसली होती. नागूने काहीतरी बोलावं असं तिला वाटत होतं, पण नागू बोलत नव्हता. त्यामुळे ती अस्वस्थ होऊन आजूबाजूला पाहत होती. रात्री किती उरली आहे याचा अंदाज करीत होती. नागू कसला तरी विचार करीत होता. त्याचा तो विचारमग्न चेहरा पाहून आवडी भ्याली होती. एवढ्या रात्री नागूनं मला बाहेर का काढली असं ती मनात म्हणत होती. आणि त्याचवेळी ती पुन्हा परतून तांदळवाडीकडे पाहत होती. आपलं माहेर, आईचं घर इंचानं दुरावत आहे. आता आपण परक्या घरी जात आहोत. आता माहेर धर्माचं काय होणार? कधीतरी सणावारीला दिसणार, नित्यही त्यांनी धाडलं तर, नाहीतर नाही. आई बाप, बहीण भाऊ सर्व कधीतरी भेटणार या दुःखानं आवडी तळमळत होती. पुढं पाहावं तर नागू मक्क चेहरा करून बसला होता. तो एकदाही वळून पाहत नव्हता. आवडी बेचैन झाली होती. गाडी एका पांदीत शिरून चालू लागली. दुतर्फा असलेल्या झाडीनं गाडी अधिकच अंधार वाढला. आवडीला भीती वाटली. ती म्हणाली, दादा एक गोष्ट बोलू? काय म्हणणं आहे? काहीच नाही. तुझा मेव्हणा तांदळवाडीला का आला नाही? ही काय विचार करण्यासारखी बाब नाही, नागून उत्तर दिले. मग विचार करण्यासारखी बाब कसली असते तेच मला सांगता येत नाही. मोठ्या माणसालाच कधी कधी लहान गोष्टी जड होतात आवडू. नागून आवडी या शब्दावर जोर दिला. मला नाही समजले. आवडी चकित झाली. नदीच्या पाण्यात प्रचंड लाकूड तरंगतं आणि लहानसा ताई चटकन बुडतो, नागू म्हणाला. म्हणजे जे जड दिसते ते तरते आणि लहान दिसणारे बुडते. नागूच्या या बोलण्याचा आवडीला अर्थ समजला नाही. ती उगाच हो म्हणून गप्प झाली. पुन्हा बोललीच नाही. उजाडत उजाडलं. 10 दिशा लकलकीत झाल्या. आवडी निर्धास्त झाली. गाडीचा वेग वाढला. ती एका माळानं बोरगाव जवळ करू लागली. दुपारच्या आत बोरगाव दिसू लागलं. तशी ती आवडी बावरली. आपलं गाव म्हणून तिनं तिकडं पाहिलं. मग तिची नजर आपल्या वाड्यावर स्थिरावली. क्षणात तिला उत्तमची आठवण झाली आणि मनात लाजली. आता तो लवकर आपली गाडी घेणार, आपला मालक म्हणून. मग त्याच्या पुढं आपण उभं कसं राहायचं? आता त्याला टाळता येणार नाही, शक्य नाही. मग ती पुढील कल्पनेने तिचं काळीज विरघळणे हसली. एक विद्युत लहर तिच्या हृदयात धडकली. मग तिने वळून तांदळवाडीकडे पाहिलं. आडवा डोंगर उभा होता. त्यावर तिची नजर टरकन फिरकली. गाडी वेशीतून सरळ पुढं जाऊन पाटलाच्या वाड्यापुढं थांबली. चाकरांची धावपळ झाली. आवडीची सासू पुढं झाली. तिनं लिंबलोणी उतरून टाकलं आणि आवडीला वाड्यात नेली. तेव्हा स्वतःच्या रूपानं आणि सासरच्या वैभवानं ती भारावली होती. आपल्या इतकं सुख कुणाच्याच वाट्याला आलं नसेल असं तिला वाटलं. दुसऱ्या दिवशी नागू परत निघाला. तेव्हा आवडीचे डोळे भरून आले. नागूला बाजूला घेऊन ती म्हणाली, आषाढ निघण्यापूर्वी मला न्यायला ये. वाट पाहायला लावू नको. आई बाबांना सांग मी खुशाल आहे. आवडीनं हुंदका दिला आणि नागूनं चकित होऊन विचारलं, काल आलीस आणि आज परत जाण्याची काही, पुढं कसं व्हायचं ते तुला नाही कळायचं? आवडी डोळे पुसून म्हणाली, एका घरी जन्म घेऊन दुसऱ्या घरी जन्म गुदरायचा याचं दुःख तुला कसं कळणार? जर तू माझ्या जागी असतात तर. मग आषाढ निघण्यापूर्वीच मी तुला न्यायला येतो असं सांगून नागू तांदूळवाडीला गेला आणि
आवडी आपल्या संसारात एकरूप झाली. गावातील आयाबायांनी येऊन आवडीला पाहिली, कौतुक केलं आणि रूपानं गुणानं आवडी बोरगावातही आगळी ठरली. 4 दिवस लोटले. 5वा उगवला. उत्तम अजून आवडीसमोर आला नव्हता. आता गाठ पडेल मग तो दिसेल या विचारात आवडीच्या अंतरीची ओढ वाढली होती. ती उत्तमला पाहण्यासाठी आतुर झाली होती. त्याची वाट पाहत होती. तो समोर आला की कसं बोलावं, काय बोलावं हे मनात निश्चित करीत होती. सकाळचा स्वयंपाक उरकला होता. न्याहारीची वेळ झाली होती. उत्तम आता न्याहारीला येत आहे अशी कुणकुण उठली. तशी आवडी घाबरली. तिचं काळीज धडधडू लागलं. पण त्याचवेळी डोळे बावरून त्याची वाट पाहू लागले. तो सासूबाई जवळ येऊन म्हणाले, सुनबाई जी. आवडी हुंकारले. उत्तम 4 दिवस माळ्यात होता. मग आज रात्री तुमचं बिराट माळीवर? हां हो. सासू निघून गेली आणि आवडीच्या काळजाचं पाणी पाणी झालं. तिच्या आयुष्यातील पहिली रात येणार होती. त्या रात्री ती एकांती उत्तमला भेटणार होती. जगातलं सारं सुख तिला भोवणार होती. त्या केवळ कल्पनेच तिचं हृदय धडधडू लागलं. अंगात मुंगी सळसळू लागली. मस्तक जडजड झालं आणि डोळ्यापुढं उत्तम दिसू लागला. आवडी भिंतीला पाठ लावून रात्रीचा विचार करू लागली. इतक्यात अंगणात पळापळ झाली. गलका वाजला. आवडी पळत सोप्यात गेली आणि समोर पाहू लागली. कुणीतरी ओरडलं, पळा, उत्तमला फेफरं आलं. तशी आवडी बावरली. 2 पावलं पुढे गेली. उत्तम गाडीतून आला होता. गाडी उभी राहताच त्याला फेफरं आलं होतं. तो बसल्या जागीच गुरगुरत होता. त्याची छाती दडदड वाढत होती. त्यानं दोन्ही हाताने गाडीच्या दोन्ही बाहूकडा धरल्या होत्या आणि तो गुरगुरत उपडी पडला होता. माणसं पोहोचण्यापूर्वीच ती उपडी पडला आणि त्यानं गाडीच्या बाहूकडा जोरानं ओढल्या. क्षणात त्या मोडून निघून निघाल्या. मग तो उताना झाला. अरे खेटर आणा कोणीतरी, उत्तमचा भाऊ ओरडला. एक चाकर देवळीतील खेटर घेऊन पळाला. सर्वांनी उत्तमला धरून त्याच्या तोंडावर ते खेटर धरले. उत्तमचा तो पिसाटपणा, ते भयंकर फेफरा आणि त्यानं मोडून काढलेली गाडी हा सर्व प्रकार पाहून आवडीच्या काळजाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. तिच्या आशा करपल्या. तिच्या हृदयाला क्षणात आग लागली. ते धडधडून पेटू लागले. ती वेड्यासारखी उभी राहिली. उत्तम शुद्धीवर आला. त्याला दोघांनी आधार देऊन माळीवर नेला. आवडी हल्ली नाही. ती विचार करीत उभी होती. सासू येऊन पुन्हा म्हणाली, कसला विचार करतीस? उत्तमलाही असं अचानक फेफरं येतं. कधी येईल त्याचा नेम नसतो. कधी जेवताना, कधी पान खाताना, कधी झोपेतही असा प्रकार घडतो. तेव्हा तू सावध असायचं. म्हणजे आवडी गंगारून उद्गारली. चल सांगते. सासूनं आवडीला घरात नेऊन दबक्या आवाजात म्हणाले, मी तुला लाज सोडून दे सांगते. तू मनाला लावून घेऊ नको. रात्री त्याच्याजवळ असायचं, पण त्याच्या हालचालीवर नजर ठेवायची. त्याला फेफरं आले की त्याच्याजवळ थांबायचं नाही. चटकन उठून बाजूला जायचं. फेफरं आलं म्हणजे उत्तम हाती लागल त्याचा चक्काचूर करतो. तुम्ही दोघे अंतरुणावर असताना जर त्याला फेफरं आलं तर घात होईल. म्हणून म्हणते सावधच. आवडीला हे ऐकून धडकीच भरली. तिचं हृदय दुबंगलं. डोळ्यांना अंधारे आली. थोड्याच वेळापूर्वी तिनं आपल्या आजच्या पहिल्या रात्रीचा जो विचार केला होता तो मातीला मिळाला. ती सुंदर रात्र आपल्या आयुष्यात कधीच येणार नाही अशी तिची खात्री झाली. मरणाची भीती ओरावर घेऊन याची शेज कशी सजवू या विचारानं ती संतापली. म्हणाली, असं किती दिवस मी सावध राहू? जन्मभर. सासू म्हणाली, नशिबी कोरलेलं बदलत नसतं. असं होतं तर लग्नच का केलं? आवडीनं विचारलं. फेफरं येतं म्हणून का लग्न करायचं नसतं? सासूनं उलट सवाल केला. मग मला माळीवर जा का म्हणता? मग लग्न करून उत्तमचा काय फायदा? मग मला काय मिळालं? आवडीचा आवाज चढू लागला. सासू व सून यांची तडातडी सुरू झाली. आवडीनं मला काय मिळालं म्हणता सासू तरकटली. म्हणाली, तुला काय कमी आहे? पोलीस पाटलाची सून, पोलीस पाटलाची बायको, अमाप दौलत, बैलडोर, वाडा, जमिनी, संसार आणि नवरा. आवडीमध्येच किंचाळी आणि सासू गुरकली. नवरा पण आणि मरण. आवडीचा तोल सुटला. ती वैतागून म्हणाली, नवऱ्याला कधी फेफरं येईल याचा गेम नाही. म्हणतानी फेफरं आलं की मी ठार मरेन म्हणून सावध राहा म्हणता. पण मी म्हणते मी किती दिवस सावध राहू? दौलतीसाठी, डोरगुरांसाठी, पोलीस पाटीलकीसाठी मी जन्मभर जीव मुठीत घेऊन किती दिवस रात्र सावध राहू? भीतीची लटकती तलवार मानेवर घेऊन तुमच्या मुलाची शेज मी कशी सजवू? किती दिवस सजवू? मी ही लाज सोडून विचारते. तुमच्या मुलाची वासना शांत करून मी आपला जीव कुठं दडू? मी का जनावर आहे? मला तुम्ही का म्हणून फसवलं? आम्ही कुणाला फसवलं नाही. तुझ्या भावाला हे सारं ठाऊ होतं. त्याला विचार, सासू म्हणाले आणि माळीवर उत्तमकडे गेली. आवडीला डोकीत दगड घातल्यासारखं झालं. ती तोंडात पदराचा बोळा कोंबून रडू लागली. हे नागूला माहीत होतं. त्यानंच हे सारं केलं म्हणूनच तो गप्प होता. काल येताना बोलत नव्हता, विचार करीत होता. अखेर भावानंच माझा गळा कापला असं म्हणून तिनं तोंडावर हाणून घेतलं. तिला त्या दौलतीची, त्या पाटीलकीची, दिमाखीचीनी सासूच्या बोलण्याची किळस आली. ती स्वतःला सांगू लागली, यांनी मला फसवलं. प्रथम येऊन मला पाहिली, पसंत केली. कसोटीवर सोनं घासून घ्यावं तशी मला पारखून घेतली.
पण यांनी मला फसवलं. माझ्या पदरात यांनीही आपलं पितळ बांधलं, आपला हिंद दडवला आणि माझा गळा कापला आणि सख्या भाऊ वैरी झाला. आवडीच्या आत्म्यानं टाहू फोडला. दिवस मावळला, रात्र झाली. जेवून सर्व माणसं पांगली आणि मग सासूनं अकराळ विकराळ स्वरूप धारण केलं. म्हणाली, सुनबाई, तू मर्यादा सोडून फार बोललीस, ते मी ऐकून घेतलं. आता गुमान माळीवर जायचं आणि अंथरूण करायचं, उत्तम आता येईल. काय? आवडी भयचकित झाली. सासू म्हणाली, परत परत सांगत नसते, नांदण्याचा आरंभ बोंब ठोकून करू नका, कारण ह्या वाड्यात बोंब ठोकलेली गावाला ऐकू जात नसती. ह्या वाड्यात खून गारद होत्यात, तुम्ही गारद होऊ नका, जा. प्रसंग बाका आहे. हा वाडा म्हणजे मरणाचं घर आहे. इथली माणसं वानानं माणसं असली तरी गुणानं राक्षस आहेत, असं म्हणून आवडी अगतिक होऊन माळीवर गेली. एका खांबाला पाठ लावून रडत कुडत उभी राहिली. थोड्या वेळानं उत्तम आला, पलंगावर बसला. त्याला पाहून आवडीच्या अंगात कापरं भरलं. आवडी, काय झालं? उत्तमने विचारलं. माझी फसवणूक झाली, आवडी उत्तरली. नागूला हे सारं माहीत होतं. बरं मग काय झाले? गेलं विसरं. आणि काय करू? अंथरूण घेऊन आतल्या खोलीत जा आणि कडी लावून नीच, उत्तम म्हणाला. आणि आवडी चकित झाली. उत्तम खिन्न होऊन म्हणाला, माझ्या हातून तू मरू नये अशी माझी इच्छा आहे, पण आईशी भांडू नको, जा. आवडी अंथरूण घेऊन एका खोलीत गेली. आतून कडी लावून अंथरुणावर रडत बसली. ती रात्रभर रडत होती. तिच्या आयुष्यात आलेली ती सुंदर रात्र, तिच्या भावना फुलवणारी, जीवनातील एका आगळ्या आनंदात तिला बुडवणारी रात्र, फुलाप्रमाणे उमेजलेल्या तारुण्यानं बहरलेल्या तिच्या नाजूक भावनांना अनंत रंगांनी नाव घालणारी ती पहिली रात्र आवडीनं रडत काढली. सकाळी सासूला आनंद झाला. गाडी मार्गाला लागली. आता काय चैत्रात नातू येणार या कल्पनेनं तिची काळी. आवडी रोज माळीवर जाऊन त्या बंद खोलीत रात्र काढत होती आणि सकाळी खाली येऊन काम करत होती. मग आषाढ महिना 2 दिवसावर आला आणि आवडीनं माहेरच्या वाटेकडे डोळे लावले. माहेरी जायचं, मग हे फेफरे, हा अन्याय, हा अंतरेचा जाच, हे दुःख सारं सारं आईला सांगायचं आणि कपट नागून केलं याचा जाब का त्याला विचारायचा, याची तिला घाई झाली होती. आणि ठरल्याप्रमाणे नागू गाडी घेऊन आला. लग्न होईल त्या वर्षी नवऱ्यानं आषाढात नवरीचे तोंड पाहायचे नाही या रूढीनुसार आवडी आषाढात माहेरी निघाली. तेव्हा सासूनं तिला बाजूला घेऊन सूचना केली, सुनबाई, या रेशमाच्या गाठी आता सुटणार नाहीत. माहेरच्या माणसांनी काय सांगू नका, भलतं सलतं खाऊ नका, ओझी उचलू नका, तुमच्या पोटात नक्कीच बाळ आहे, काळजी घ्या. ही बडबड ऐकून आवडी हसली. ती तांदूळवाडीला गुमान आली. वाटेत येताना नागूशी ती एक शब्द बोलली नाही, पण ती अंतरी जळत होती, पेटत होती. आवडी माहेर आल्याचं समजतात गावातील आयाबायांनी येऊन आवडीची आलाबाला घेतली. बयाबाईला आनंद झाला. तात्याबांचे डोळे ओले झाले. आवडी घरात येताच घर भरल्यासारखं वाटू लागलं. घर रिकामं होताच आवडीनं आईच्या गळ्यात पडून हांबरडा फोडला. मला फसवलं, माझ्या पदरी मृत्यू बांधला म्हणून तिनं टक्कर घेतली. तात्याबा आला. मग आवडीनं सर्व काही अगदी सविस्तर आईबापांच्या कानावर घातलं. तो सर्व प्रकार ऐकून बयाबाई रडू लागले. तात्याबाला धक्का बसला. नागून हे कारस्थान केलं म्हणून त्याला संताप आला, पण तो लाचार होऊन म्हणाला, बाळावडे, नशीब होतं ते घडलं, आता रडून काय होणार? भांड बदलता येतं पण नवरा बदलता येत नाही. आणि मुलीचा जन्म निराळा असतो. तिला दिल्या घरी नाहीतर वेल्या घरीच मेलं पाहिजे. तिला मरण्यासाठी तिसरी जागा नसते. या उपदेशानं आवडी अधिकच भडकली. तिने तोंड बडवून घेतलं, केस तोडले. म्हणाले, मी दिल्या घरीच मरायचं तर कशी मरू? मी नवऱ्याच्या हातून मरू का झुरून मरू? मग असं करा, मला वेल्या घरीच मरू द्या. धीर धर, मग बघू, असं म्हणून तात्याबानं वेळ मारून नेली. नंतर आवडी नागूला म्हणले, दादा, तुला सारं माहीत असून माझा हा घात का केलास? मी काय करू? काही करू नको. नागू निर्विकार चेहरा करून म्हणाला, तुझ्या सुखापेक्षा तुझ्या घराण्याची आबरू फार मोठी आहे, तिचा विचार करणी नाद. असं म्हणून तो पाठ फिरवून चालू लागला. तेव्हा आवडी वैतागून म्हणाली, तू आपल्या हातानं माझ्या आयुष्याचा चूड लावलीस. देव तुझ्या घराण्याला काडी लावील. श्रावणाला आरंभ झाला. आवडीच्या अंतरीची कळ वाढत होती. आता पळून भागणार नाही. दुःखाच्या खाई जाऊनच बसलं पाहिजे या विचारानं तिच्या मनाची काहिली होऊ लागली. आणि सरणावर चढावत तत्वत ती पुन्हा बोरगावाला आली आणि जळत पेटत कुडत रडत नांदू लागली. रोज दिवसभर राबून रात्री माळीवर जायचं आणि त्या बंद खोलीत स्वतःला कोंडून तळमळत पडायचं, हा क्रम पुन्हा सुरू झाला. सासू बावचळी होती. अर्धा वैशाख आणि संपूर्ण ज्येष्ठ गेला. आवडी माहेरी जाऊन आली, पण नातोंडाचे तोंड दिसण्याचे काही चिन्ह दिसत नाही. या एकाच घोटाळ्यात ती पडली होती. एखाद्या दिवशी आवडी मारणार, नक्की मारणार, आज नाही उद्या मारणार. उत्तमच्या शेजारी ती फार दिवस जगणार नाही असं भगवंतरावाला वाटत होतं. रोज सकाळी आवडी माळीवरून सही सलामत खाली येताच तो सुटकेचा निश्वास टाकीत होता. आणि आवडी हसत नव्हती, कोणाकडे पाहत नव्हती. तिचं मन वाराहुरा झालं होतं, पण ती नांदत होती. एकदा अचानक तानाजी रामोशी वाड्यात आला.
भगवंतराव सोप्यात बसला होता. त्याच्यासमोर बसला. तो संधी शिपाई म्हणून कामावर रुजू झाला होता. त्याला पाहताच आवडी विस्मयचकित झाली. मागं सरकून त्याला पाहू लागली. त्यानं चोरून एकदाच पाहावं म्हणून तिचा जीव आतुर झाला. परंतु धनाजीने आवडीकडे पाहिलं नाही. आपलं काम होताच तो निघून गेला आणि आवडी निराश झाली. नंतर तिला समजले धनाजी याच गावचा असून तो सनदशीर शिपाई आहे. गावात त्याचा बोलबाला असून मोठी मोठी माणसं त्याला मान देतात. आवडीला आनंद झाला. मग रोज ती त्याची वाट पाहू लागली. तो काहीतरी कामानिमित्त वाड्यात आला की ती बावरू लागली. चौकडीत येऊन नाहीतर घरच्या फाटीतून पाहू लागली. धनाजी अधूनमधून वाड्यात येत होता. त्याला पाहताच आवडी स्वतःला विसरत होती. तिची चोरटी नजर त्याला पाहून लाजत होती. तो गेला की ती खिन्न होत होती. तो दिसला की तिच्या कोळपलेल्या मनाला नवी पालवी येत होती आणि जगण्याची इच्छा दृढ होत होती. नाताच्या जत्रेत भेटला तसा एकदा धनाजी भेटावा म्हणून ती देवाला नवस करत होती. कार्तिक महिना होता. भाद्रपदात आपट्याच्या झाडाखालून उठलेली थंडी वाढत होती. धरणी शांत होती. नवी पिकं, नवी फुलं, नवी फळं यांना बहर आला होता. ती सुंदर निरम्य दिसत होती. तिची तुलना आवडीशीच करता येत होती. फरक एवढाच होता की धरणी शांत होती आणि आवडी कडत होती. कार्तिकात बोरगावची जत्रा भरली होती. गाव सर्व दुःख विसरला होता. गावात माणूस मावत नव्हता. भगवंतरावाची धावपळ वाढली होती. भर दुपारी आवडी एकटीच घरातून निघाली. पेटेनं सरळ कासार आळीला गेली. हिरवीगार काकणं भरून परतली आणि फिरत फिरत ती पाराखाली आली आणि चमकून गप्पन थांबली. तिच्यासमोर धनाजी उभा होता. भरपूर उंची, तेज पिळदार शरीर, तोच रसरशीत चेहरा, हाती लकलकीत कुऱ्हाड हे सर्व पाहून आवडी दंग झाली. तिची तरल नजर त्याच्यावर स्थिर झाली आणि 2 नजर अटक करताच ती बावरली. खुदकन हसलीने मग लाजली. कसं काय, बरं आहे का, धनाजीनं विचारलं आणि मान तिरपी करून दाताखाली ओठ धरून आवडी नकारार्थी मान हलवीत म्हणले, नाही का, काय झालं, केसांना गळा कापला, कोणी, कसा, यांनी, मला समजलं नाही, कसं सांगू, का सांगा की, आता नाही, मग कधीतरी, बरं जाते मी, हो जा. आवडी खाली मान घालून निघून गेली. त्या दिवसापासून आवडीला धनाजीचे वेडच लागले. धनाजीही काहीतरी काम काढून वाड्यात येत होता. तो आला की आवडीला जीव भरत होता. तो दिसावा म्हणून ती खुळी होत होती. एक नाजूक वळ सारखी वाढत होती आणि हळूहळू तिचं मन नवर स्वरूप घेत होतं. एका सकाळीच आवडी आपल्या बंद खोलीतून खाली आली. स्वयंपाकाला लागली. तोच सासूच येऊन खोटंच सांगितलं. म्हणाली, आज उत्तम नदीकाठच्या शेतात गेला आहे आणि जाताना त्यानं जेवण घेऊन आवडीला पाठवा असं सांगितले. तेव्हा बाई तू जा बरं. आवडीनं जेवणाची पाठी घेतली आणि ती नदीकडे निघाली. न्याहारीची वकूत होत होता. सूर्याची किरण शांत आणि शीतल वाटत होती. नदीकाठी धुकं दाटलं होतं. नदीच्या काठी असलेल्या शेवऱ्यांवर धुक्याचे डग रेंगाळत होते. आवडी मिऱ्यांच्या घोळ डावी हाती धरून निघाली होती. तिच्या पायाखालची वाट एक मैल दाट शेवऱ्यातून निघाली होती. ती निर्जन वाट शेजाऱ्यांच्या गर्दीतून वाकडे तिकडे वळण घेत गेली होती. आवडी घाईनं चालत होती. निऱ्यांच्या घोळ तिने उचलून धरल्यामुळे तिच्या गोऱ्या पोटऱ्या उघड्या पडल्या होत्या आणि ती वाड्यातील कुंद वातावरणातून त्या मोकळ्या हवेत पाय उचलीत होती. तिला उत्तमची ओढ नव्हती, गरज नव्हती. उलट ती त्याचा द्वेषच करीत होती. फक्त आज मोकळ्या जागात, मोकळ्या वातावरणात घरीभर चालाय मिळतंय म्हणून ती चालत होती. आणि त्या दाट शेवऱ्यात पुढून धनाजी आला. त्याला पाहताच ती गपकन थांबली. धनाजी तिच्या पुढे येऊन म्हणाला, सकाळीच कुठं, जेवण घेऊन, सांग कुणी गळा कापला, इथं वाटेवर, बरचल बाजूला. धनाजीनं तिचा हात धरून तिला बाजूला नेली. तेव्हा त्या स्पर्शानं, त्या गोड आक्रमणानं आवडी पुलकित झाली. लाजीनं तिचे गाल लाल झाले. तिच्या गालावर पहाट फुलली. पुरुष असावर तर असा, धैर्य असावं तर असं, स्पर्श असावं तर असं म्हणत सुकवून नेईल तिकडे नाव जावी तशी ती धनाजी बरोबर गेली. एका जागी दाट शेवऱ्यात बसली आणि जेवणात घडलेला तो सर्व प्रकार तिनं सविस्तर सांगितला. म्हणाली, मला जगायचं आहे, कसं, तुमच्यासारखं. ठीक, जा आता, मी उद्याही येईन, मला इथेच भेटा. बरं, नक्की नक्की. धनाजी गावाकडे गेला. आवडी शेताकडे चालू लागली. ती स्तंभित झाली. ती इतकी जवळ येऊन इतकं बोलून तरीही त्यानं स्वतःला आवरलं. मी मुळीच प्रतिकार केला नाही. मी त्याला नाही म्हणणार नव्हते. उलट तो नेहल तिकडे गेले. त्याच्या शेजारी बसले, बोलले, पण त्यानं मला छेडली नाही. छेडून तरी पाहिजे होती, पण तेही नाही. गुमान गेला. याचाच अर्थ तो शहाणा आहे, विचार आहे, पण तो अघोरी नाही, आदाशी नाही. त्याच्या जागी जर एखादा उपाशी लांडगा असता तर त्यानं मला आता पिळून टाकली असती. पण धनाजी तसा नाही. ती धनाजी करीत शेतात गेली. उत्तमला जेवण दिलं आणि धनाजीचा विचार करत परत आली. सासूला खोटंच बोलली. मला त्याने रोज सकाळी न्याहारी घेऊन ये असं सांगितलं आहे. सासूला बरं वाटलं. दोघांचं मन मिळालं. या आनंदानं ती हुरळून गेली.
दुसऱ्या दिवशी सकाळीच आवडी न्याहारी घेऊन निघाली. शौर्यात धनाजी भेटला. त्याच्याबरोबर वाट सोडून बाजूला बोलत बसली आणि उठताना त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, बरं जावं आता. हो जा, नक्की जाऊ. तिचं काळीज धडधडू लागलं आणि तिची अवस्था पाहून धनाजी म्हणाला, आवडी काय? मला तुपासाठी पत्रावळ चाटणं पसंत नाही. मग ती चकित होऊन उद्गारली, मला तूप आणि पत्रावळ दोन्ही हवं. तो खिन्न होऊन पण निर्धाराने बोलला. आवडी म्हणाली, ठीक आहे, दोन्ही मिळतील. तिने निर्धाराने सांगितलं. धनाजी चमकून उठला. कसं? आता पाहत राहा, असं म्हणून ती उठली आणि शेताकडे गेली. त्याची ती इच्छा पाहून, त्याचा तो निर्धार पाहून ती दिपली होती. ती मनानं ठरवत होती, मी उष्टी पत्रावळ नाही हे त्याला माहिती असूनही तो अचल आहे. त्याला माझ्या देहाचा संपूर्ण कब्जा हवा आहे. मी 2 दरडींवर लोंबकळणं त्याला पसंत नाही आणि हे त्याचंच खरं आहे. त्याला जर माझ्या देहावरची मालकीच हवी आहे तर मी का देऊ नये? मी देणार, मग त्यात काय होईल ते होईल. आवडीनं चालत चालत निश्चय केला. दिवसानं दिवस रेटले. आवडीच्या मनानं तिला कणखर केली आणि एके दिवशी आवडीनं उभ्या गावाला जबरदस्त धक्का दिला. प्रत्येक माणसाला तिरमिरे आली. प्रत्येक माणूस तुमचटला, कपाळावर हाणून घेत म्हणू लागला, आता इच्छा आयला ही आवडी रामोशाचं घर शिरली. गाव भडकला. पाटीलआडी तरतरली. भगवंतरावांची पोरं वेडीपाशी झाली. गावातील तरणेगडी वेडे झाले. टपरी बांधून कुऱ्हाडी घेऊन आता खुनन फाशी एवढेच बोलू लागले. भगवंतराव ढसा रडू लागला. मिशा तोडू लागला. आवडीची सासू आकांत करीत होती. सून गेली, अब्रू गेली म्हणून बडका घेत होती. उत्तम हवालदिल झाला होता. त्याचे 4 भाऊ आवडी करीत होते. गावात वातावरण तप्त झाले होते. हत्यारं नाचत होती. महादेवराव मुळे बंदुकीची नळी साफसूफ करून काडतुसं मोजित होता. नारू पाटील बरचा घेऊन फिरत होता. आवडी धनाजीचं घर शिरले हे ऐकून तांदळवाडीत तर भयान परिस्थिती निर्माण झाली होती. तात्याबा डोकं आपटून घेत होता. बायाबाई रडत होती. नि नागूच्या मस्तकात आग पेटली होती. तुझ्या घराण्याला काडी लागेल हा बोल आवडीनं खरा केला म्हणून तो वेडावला होता. सुडसुड ओढत होता. आवडीनं सासर आणि माहेर या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी लढाई पुत्कारली होती. दोन्ही गावातील लोकांच्या मनात वनवास पेटला होता. बोरगावचे लोक आता रणबहिरी झाले होते. पण रामोशांशी लढणं सोपं नव्हतं. प्रत्येकाने आवडीचा नष्टावा करण्याचा निर्धार केला होता. परंतु त्याचवेळी त्यांच्यापुढे बाका प्रसंग उभा राहिला होता. रामोशी ऐकणार नाहीत. त्यांच्याशी झुंज देणं कठीण आहे. धनाजीची कुऱ्हाड, त्याची जबर भावकी, यापुढे गावाचं काही चालणार नाही हे सर्वांना माहीत होतं आणि आवडीनं धनाजीकडे राहणं त्यांनाही पसंत नव्हतं. एकूण धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी गावाची अवस्था झाली होती. कडेकपारीतून निघालेली एखादी नदी अखेर सागराला जाऊन मिळावी तद्वत आवडी धनाजीच्या जीवनात एक झाली होती. चिरेबंदी वाडा, पाटीलकी, दौलत, सासर, माहेर, गणगोत सारं सोडून ती धनाजीकडे गेली होती आणि सुखाच्या संसारात शांत झाली होती. तिचं मन शांत झालं होतं. तिचं कणणारं हृदय संतुष्ट झालं होतं आणि तिच्या आशेला नवा मुगारा आला होता. धनाजीच्या जीवनात तिला सर्व काही मिळालं होतं. ती हसत होती, फुलत होती आणि पूर्ववत डोलत होती. काजरी झडलेल्या ज्योतीप्रमाणे आता ती सतेज दिसत होती. तिच्या डोळ्यात नवा आनंद अवतरला होता आणि धनाजीच्या नजरेखाली तिला नवा बहर आला होता. धनाजी वाचून तिला चैन पडत नव्हतं. तो दृष्टीआड होताच तिचं खुळं मन अधिकच खुळं होत होतं. ती बावरत होती. तो समोर आला की ती खुदकन हसत होती. ती सुंदर आवडी धनाजीवरून जीव ओवाळून टाकत होती. परंतु बोरगावचे लोक धनाजीच्या जीवावर उठले होते. अगदी निर्वाणीचा विचार करत होते. काहीचं मत होतं की रामोशांनी लढलं पाहिजे, त्यांना मारलं पाहिजे, रामोशांची घरं जमंदोस्त केली पाहिजेत, त्यांच्यावरून गाढवाचा नांगर फिरवला पाहिजे, तरच आवडी रामोशांच्या घरातून निघेल. नि पाटलीन रामोशाचं घर शिरली हा कलंक दूर होईल. मग आवडीच्या कुत्र्याच्या मोतीनं मरण येईल. परंतु काहीचा याला विरोध होता. ते म्हणत होते की असं करणं गैर आहे. 50 रामोशी म्हणजे मेंढर नव्हेत. जात झुंजार ती हटणार नाही. कटून मरेल पण पळून जाणार नाही. 50 रामोशी ठार करायचा म्हणजे 100 मुर्दा पडला पाहिजे. एका आवडीसाठी 100ची कत्तल होणं महाभयंकर आहे. शिवाय आवडी गेली ती काही सुखाने गेली नाही. माजलीनी पळाली असं म्हणता येणार नाही. भगवंतरावांचा उत्तम काय चांगला होता. त्याला फेफरं येत होतं. फेफरं आले की त्याच्या हाती जे लागेल त्याचा तो बुकना करतो. हे का भगवंतरावाला माहीत नव्हतं? माहीत होतं. परंतु त्यानं आपलं खोटं नाणं वटवलं आणि देखणी सून केली. ती उत्तमचं वेळ बघून पळाली. तिच्यासाठी कुणी मरावं, खुनाखुनी करून कायदा हाती का घ्यावा? ही काय मोगलाई आहे? जर उद्या 10-5 खून झाले तर सरकार उभा गाव दारावर धरील, गाव चोपून काढील. म्हणून पाटलानं जे काय करायचं ते कायद्यानं करावं. रामोशांवर खुशाल खटला भरावा. परंतु धनाजीवर खटला भरणं म्हणजे स्वतःच्या बेइज्जतीचा डंका वाजवण्यासारखं आहे असं भगवंतरावांचं मत पडलं आणि त्यानं तिसराच मार्ग काढला. तो म्हणजे गाव पंचायत बसवून तिथे या प्रकारचा शेवट करावा. हे म्हणणं सर्वांना पटलं आणि एके दिवशी चावडीपुढं गाव जमला. गावातील शहाणी करती आणि बोलकी माणसं आली.
आवडीला खटला ऐकण्यासाठी उभा गाव लोटला आणि रामुशानं बोलावणं केलं. फक्त एकट्या धनाजीनं बोलायचं नाही, बाकी लोकांनी हत्यारं सांभाळायची असा विचार करून सर्व रामुशी एका जीवानं चावडी पुढं आले. रामुशांनी हत्यारं पाहून पुष्कळ गावकरी दचकले होते. वातावरण तापले होते. निरनिराळी टोळकी निरनिराळे अड्डे करून बसली होती. बोलके पुढं सरकले होते आणि पदरी दमडी नसेल त्यानं बाजारात जाऊ नये असा दूरचा विचार करून न बोलणारे दूर बसले होते आणि बोलणारे काय बोलावे या फिक्रीत पडले होते. प्रश्न नाजूक होता. आवडी स्वतः धनाजीकडे गेली होती. मग त्याचा काहीही गुन्हा नसता त्याला सुळाव चढवावा की धनाजीची बाजू घेऊन पाटलाला दुखवा अशा भयंकर पेचात कित्येक पडले होते. तर कित्येकांना अशी चिंता पडली होती की मारणाराचा हात धरता येतो पण तोंडातून गेलेला वाकडा शब्द अडवता येत नाही. आपल्या तोंडून जर एखादा वाकडा बोल गेला आणि रामोशी तर कुठून दणकादणकीला आरंभ झाला तर आपल्या पाठीवर कुणीच उठणार नाही. उलट तूच लेका वाकडा बोललास अशी फोडणी देऊन मोकळे होतील, आपलं भुसकाट पडल, कोणीच काही बोलेना. असं पाहून अखेर भगवंतराव पाटलानं वारंभ केला. रामोशांवर कडे नजर रोखून तो म्हणाला, ऐका मंडळी, आमचं म्हणणं एवढंच की अशी कबाबत आमच्या गावात पैदा झाली नव्हती. म्हणजे पाटील घराण्यातली बाई रामुशाचं घर शिरली नव्हती. तेव्हा रामुशांनी ह्याचा विचार करावा, जळात राहून माशाशी वैर करू नये. मग काय करावं तेही सांगा, धनाजीनं सवाल केला. पाटील म्हणाला, तुम्ही आवडीला घरात ठेवू नका. ते आवडी म्हणजे इक आहे, आमचं नाक आहे आणि या पांढरीची आबरू आहे. आणि हे बी डोसक्यात घ्या की आवडी म्हणजे रामुशांचं मरण बी आहे. आम्ही शंभरासाठी नाकच कापून टाकू, सोडणार नाही. हे ऐकून धनाजी उठला आणि म्हणाला, ठीक, मी आवडीला हाकून देतो. भले, असा वळणावर आहे. सर्वांनी माना डोलावल्या. सर्व शहरे रुंदावले. रामोशी लगेच टराकला म्हणून माना ताट झाल्या. मी धनाजी पुन्हा म्हणाला, पण माझा एक सवाल आहे. मी हाकून दिलेली आवडी तुम्ही घरात घेणार का? तसं कसं? पुन्हा गाव दचकला. एका पाठी एक आवाज उठू लागले, नाही बरं, ते नाही पाठणार. असं गैर बोलू नका. गैर वागलास आता भावनावर आहे. आणि पाटील आळी ओरडली, तू तिला हाकून दे. आणि भगवंतराव गरजला, आवडीवर आमची मालकी आहे म्हणून तुम्ही तिला घरात घेणार का? धनाजीनं पुन्हा विचारलं. आवडीचा धीर किंचाळला. ते तू नको सांगू. आवडी म्हणजे बाटलं भांड आहे. ते घरात कोण घेणार? तू तिला हाकून दे, मग आम्ही तिचं काय बी करू. तिला मारू, जाळू, नाहीतर पुरू. खबरदार, धनाजी संतापून म्हणाला, आवडीला मारायची जाळायची भाषा करू नका. जर तुम्ही तिला घरात घेणार नाही तर तिला माझ्याच घरात राहू द्या. भले. सयाजी देशमुख 2 पावलं पुढे गेला आणि किंचित वाकला. एक हात कमरेवर ठेवून म्हणाला, आज आवडी तुझं घर शिरली, उद्या गावच्या साऱ्याच बायका तुझं घर शिरल्या, मग आम्ही काय करावं रे शेण्या? का बोंबलावं? त्यानं उजव्या हाताची मूठ उलटी करून हळूहळू बोंबलून दाखवले आणि गाव पुन्हा खळबळून ओरडू लागला, आवडीला हाकून दे, घरात ठेवू नका, नाहीतर मरशील. रामोशी बियाला उतरणार नाही. गावानं धनाजीवर शब्दांची दगडफेक केली. त्या गोंगाटानं तो वैतागला आणि साऱ्या गावाच्या गलक्यावर मात करीत असा आवाज चढवून म्हणाला, मी तयार आहे, कत्तल होऊ दे. जी आवडी दौलतीच्या ढिगावर ठोकर मारून माझ्या गरिबाच्या घरी आली आहे ती माझा देव आहे. मी तिला मडकीआड करणार नाही, तिला अंतर देणार नाही. मी तिला घराबाहेर काढली की तुम्ही त्या सोन्यासारख्या आवडीला जिवंत जाळाल, तिच्या तोंडावर थुंकाल, तिला कुत्र्याच्या मोतीनं माराल. आता ती आवडी माझ्याच घरी राहणार आणि मरूनच त्या घराबाहेर पडणार. तुम्ही 100 या 200 या 1000 जमून या, मला कवा बी गोळी घाला, नाहीतर माझ्या कोराडीखाली कंडकवा. भीमोडाच्या भीतीनं खचून जाणारी ही अवलाद नवं. मी आवडीच्या मानेवर मान तोडून घेऊन मारणार. धनाजीनं गावावर जाऊन तोफखाना टाकला. मी म्हणणारांची बोलणारांची दानादन उडाली आणि धनाजी मागं 50 कोडाळीत तळपल्या. गावाची मती गुंग झाली. आता लोकांनी गोंगडी झटकली. आडदांड जात ऐकणार नाही, चला असं म्हणत लोकांनी घरं गाठली. आवडीचा जीव सूचित नव्हता. ती धनाजीची वाट पाहत होती. गावात हाणामारी होईल म्हणून ती भ्याली होती. पण धनाजी येताच तिला आनंद झाला. ती हसली आणि धनाजीला घरात घेऊन म्हणाली, काय म्हणाला गाव? गाव म्हणाला, आवडीला हाकून दे. मग तुम्ही काय उत्तर दिलं? 4 दिवस थांबा. मग काय 4 दिवस? खोटं. मग जा आणि गावाला विचार. हां, मी आणि गावाला विचारू? आवडी 2 पावलं मागं सरून म्हणाली, नाही ग बाई, मी जाणार. नकट्यापुढं नाक खाजवाय कोण जाईल? मग गप बस, धनाजी म्हणाला. तरी पण सांगा की? तिने आग्रह केला आणि धनाजी तिला जवळ घेऊन म्हणाला, मी गावाला उत्तर दिलं की आवडी माझ्या घरात आली, ती मरूनच माझ्या घराबाहेर जाईल. खरं आहे तुमचं. आवडीला आनंद झाला. ती अभिमानानं म्हणाली, माझ्या मनातलं उत्तर दिलंच. खरंच आवडी या घरातून मरूनच बाहेर जाईल. तुम्ही मला हाकवून द्यावी. मी ना सासरी ना माहेरी वनवाशी होऊन हिंडावं आणि त्या घरंदाजांनी मला मारावं म्हणून ते म्हणतात की आवडीला हाकून दे. असं म्हणून ती रडू लागली. तिची ती मनस्थिती पाहून धनाजीला बडबडून आलं. त्याने हळूच तिला ओढून
तिचे डोळे पुसले. म्हणाला, ऐक, मी आवडीच्या मानेवर मान तोडून घेऊन मरेन असं मी गावाला उत्तर दिले. तू पुन्हा रडायचं नाही, हसायचं. हस बघू. तशी आवडी हसली, खुदकन हसली. क्षणात पुन्हा टवटवी झाली. निराशेनं काळजाला चटका बसताच डोळ्यात वितळलेला ढग वर्षून संपला आणि त्या डोळ्यात आनंद भरला. तान्हाजीची ती नेकी प्रीत करण्याची झुंजार रीत पाहून सुकावली. आपण पुन्हा जन्म घेऊन याच्या पायाशी जागावं, मारावं असं तिला वाटू लागलं. बंडखोर आवडी 4 अश्रू ढाळूत मोकळी झाली. नि ज्यांनी आपल्याला फसवलं, आयुष्याचं वाटोळं केलं, त्यांच्या दृष्ट इब्रतीचं कोळसं करीत आपण असंच जगणार असा तिने निर्धार केला. आवडी समाधानाने निश्वास टाकीत होती. धनाजी तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपीत होता. अंगावर हिरवगार इरकली लुगडं, अंगात हिरवी तंग चोळी, गळाभरून दागिनं, हातात हिरवी रेशमी काकणं, गोऱ्या पोटऱ्यांना शोभणारे शिंदेशाही तोडे, 16 भार वजनाची जोडवी, करंगळ्या, मासोळ्या या दागिन्यांनी आवडीचे स्वरूप द्विगुणित झाले होते. ती दागिन्यांनी लवली होती. ती चालू लागली की पायात जोडवी छनछनत होती. नित्या तालावर आवडी डोलत होती. आवडी आणि धनाजी एकमेकांना घडीभरही विसरत नव्हते. जणू दोघांच्या देहात एकच प्राण वसत होता. दुपार झाली. दिवसाने अर्धी मजल संपवली आणि ती मावळतीचे उतरण उतरू लागला. उन्हाची दगदग शांत झाली. थंड वारा वाहू लागला आणि धनाजी संबापूरच्या बाजारला निघाला. तशी आवडी अस्वस्थ होऊन मान तिरपी करून म्हणाली, मी येऊ? चल. धनाजीनं होकार देताच ती तयार झाली आणि त्याच्याबरोबर संबापूरला गेली. आवडी बाजारला आलेले पाहताच बाजार बावरला. पुढं धनाजी आणि त्याची ती लकलकीत कुऱ्हाड आणि त्या मागोमाग मोराप्रमाणे डोलत चालणारी ती आवडी पाहून लोक स्तंभित झाले. त्या दोघांकडे डोळे फाडफाडून पाहू लागले. बोरगावच्या पाटलाची सून आवडी आणि धनाजी रामोशावर पीत करणारी आवडी बाजारात आल्याची बातमी समजता बाजारभर पसरली आणि बाजारकरी आवडीला पाहू लागले. एका झाडाखाली पटरवाडीचा रामा मगदूम बसला होता. तो आवडीने धनाजी यांना पाहून उठला आणि धनाजीला जवळ बोलवून शांतपणे म्हणाला, तुला एक गोष्ट विचारू? तुला काळीज आहे का? होय आहे की. का? कसलं आहे? दगडासारखं का? तरच ही आग घेऊन फिरतोच. होय, ही आवडी नव्ह का? मला ठाव आहे, मगदूम म्हणाला. पर नागू गप्प बसलेला नाही. त्या सापावनी खवळलाय. त्याच्या झापाड्यात येऊ नको. काय होईल? धनाजीने विचारलं. ते मी कसं सांगू? मगदूम चिडक्या सुरत म्हणाला. आवडीचा पाय घसरला. त्या हे डोंग केलं, पण नागूला यायला लागले. जपून अस, नाहीतर धूर कैलासी जाईल. मी मरणाला भीत नाही, धनाजी झळत्या सुरात म्हणाला. उद्या येणारं मरण आज आलं तरी माझी तयारी आहे असं त्याला खुशाल सांग. असं म्हणून तो पुढं चालू लागला.